नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत। थोडी ग्रेव्ही टाइप बनवणार आहोत, जास्ती पातळ देखील नाही आणि घट देखील नाही। अशा प्रकारे गोल गोल आकाराचे बटाट्याचे काप करून घ्यायचे आहे। आता गॅसवर कढई ठेवून तेल घालायचं आहे। कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तेलामध्ये तडतड झालं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। मी 2 कांदे घातलेले आहे बारीक चिरलेले। अशा प्रकारे कांदा चांगला थोडासा लालसर होण्यापर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्ती देखील कांद्याचा कलर चेंज होऊ नाही द्यायचा आहे, काळा देखील जास्ती करायचा नाही। अशा प्रकारे कांद्याचा कलर झाला की त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहे। हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचे आहे। मी घरगुती मसाला घातला आहे, नसेल तर तुम्ही लाल तिखट व प्रवीण मसाला घालू शकता। धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही मसाले चांगले परतून घ्यायचे आहे। मग त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर देखील चांगलं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही। आता त्यामध्ये जे आपण बटाट्याचे काप केलेले आहे ते बटाट्याचे काप घालायचे आहे। मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतले होते, तुम्ही तुमच्यानुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे बटाटा घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। बटाट्याचे काप असेच गोल गोल आकारात करा, म्हणजे बटाटा लवकर देखील शिजतो आणि चवीला देखील छान लागतो। ही भाजी झटपट बनते अशा प्रकारे बटाटा कट केल्यामुळे। असं परतून घ्यायचं आहे, मसाला सगळा बटाट्याला लागला पाहिजे, पाहू शकता तुम्ही। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। आता बघू शकता मसाला चांगला बटाट्याला लागला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। एकदा मिक्स करून घेऊयात। परत एकदा कोथिंबीर घातल्यानंतर आता अजूनपर्यंत बटाटा कुक झालेला नाही आहे। आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी 1 ग्लास पाणी घालत आहे, कारण की बटाटा शिजण्यासाठी पाणी लागतं। 1च ग्लास पाणी घातलं आहे। आता चांगलं पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 15 मिनिटं कुक करायचं आहे। बघू शकता 15 मिनिटानंतर आपलं बटाट्याची भाजी तयार होते। बटाटा देखील शिजला गेला आहे। आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, मग मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। जरा जाडसरच कूट करायचा आहे। कोथिंबीर घालायची आहे। अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार होती, थोडीशी पातळ। जर तुम्हाला बटाट्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।